कोकाटे यांची आज कोरोनरी एंजियोप्लास्टी टेस्ट होणार आहे। कोकाटेंवर उपचार करणाऱ्या 2 डॉक्टरांचा जबाब नोंदवला। आतापर्यंत करण्यात आलेल्या उपचाराचा अहवाल घेतलेला आहे। कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। काल त्यांना उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास होत होता। या ठिकाणी आता नाशिक पोलीस काल रात्री दाखल झाल्यानंतर डॉक्टरांसोबत या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे। कोकाटेंच्या उपचारासंदर्भात माहिती ते जाणून घेत आहेत। तर कोकाटेंची आज कोरोनरी एंजियोप्लास्टी टेस्ट होणार आहे। कोकाटेंवर उपचार करणाऱ्या 2 डॉक्टरांचा या संदर्भात जबाब नोंदवण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय कोकाटे हे रुग्णालयामध्ये दाखल आहेत। नाशिक पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। डॉक्टरांचा जो जबाब आहे तो आता या ठिकाणी नोंदवण्यात आलाय। नक्कीच नीलम, एकंदर मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर आज सुद्धा आपल्याला अटकेची टांगती तलवार जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदर काल रात्रीच नाशिक पोलीस जे आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत। काल नाशिक पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो लीलावती रुग्णालयात दाखल झालेला आहे। त्यानंतर एकंदर लीलावती रुग्णालयातील जे डॉक्टर आहेत जे कोकाटे यांच्यावरती उपचार करत आहेत त्यांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे। एकंदर कोकाटे यांच्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत, कोकाटे यांना नेमका काय आजार आहे याची सुद्धा सध्या पोलीस माहिती घेत आहेत। आज कोकाटे यांच्यावरती एंजियोग्राफी होणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे एंजियोग्राफीचा रिपोर्ट नेमका काय येतो, त्यानंतर एंजियोग्राफी केल्यानंतर त्यांना एंजियोप्लास्टीची गरज लागते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे कोकाटे नेमके त्यांना कोणता नेमका आजार आहे देखील पाहणं आजच्या रिपोर्टमध्ये एकंदर अवलंबून आहे। एकंदर ते आपल्याला कळत आहे। माणिकराव कोकाटे यांचे एकंदर दुसरी गोष्ट म्हणजे माणिकराव कोकाटे यांनी ऑलरेडी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपल्याला आज सुनावणी होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये जर त्यांना स्थगिती मिळेल, त्यांच्या अटकेत जर स्थगिती मिळाली तर कुठेतरी या संपूर्ण गोष्टीपासून त्यांची सुटका देखील होऊ शकते। मात्र सध्या तरी आपल्याला ती त्यांच्यावर आज सुद्धा टांगती तलवार असलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज माणिकराव कोकाटे यांची एंजियोग्राफी होते का, एंजियोग्राफी चालून त्यांचा रिपोर्ट नेमका काय होतो हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आज नाशिक पोलीस सुद्धा सध्या जे आहे ते आपल्याला इथं ठाण मांडून असलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जर एंजियोग्राफीचा रिपोर्ट जर त्यांचा बरा आला, एकंदर त्यांची एंजियोप्लास्टी गरज जर भासली नाही आणि त्यांना जर डिस्चार्ज मिळाला तर त्यांना आज सुद्धा अटक होऊ शकते। मात्र एकंदर या सगळ्या घडामोडी कशा घडतात देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या कोकाटे हे ऍडमिट आहेत आणि एकंदर त्यांची आज एंजियोग्राफी होईल हे देखील निश्चित आहे। जी धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।